नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर साधकांचे माय बाल योगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा त्यांचा श्री चांगले 65 हा ग्रंथ चांगले 65 हा ग्रंथ ज्ञानोबांनी चांगल्यासाठी लिहिला आणि चांगल्याला परंतु आपल्याला मात्र हा वर्षाचे गुण दिले आपल्याला सुधारणा केली आपल्या चांगल्याचा उद्धार प्रार्थना करून प्रणालीने सांगितले गेले कारण 65 ऐकत असताना खरोखरच आपल्याला आपल्याला वारंवार स्मरण यापूर्वी जे ग्रंथ लिहिले ज्ञानेश्वरी हरिग्रंथ आहे त्याचा उदय आणि विषय आलेले भगवद्गीतेचा अनुवाद असल्याने त्याचा विषय परंतु चांगले दुसरा कुठला विषय कर्मयोग नाही भक्ती योग नाही ज्ञान योग नाही कुठला योग होता नाही जो आहे तो आत्मबोध आपलं ज्ञान आत्मा आत्म्याशिवाय दुसरा कुठलाही विषय म्हणून या आत्म्याच स्वरूप अनेक दर्पण वाजने दिसे देखत ज्याप्रमाणे एका विषय जेवत असताना रुचकर पदार्थ त्याच्या निमित्ताने तो स्वतःला स्वतःची चव देतो आपण बोलत असताना कधी हा विचार करीत नाही की ह्याची मी खाऊन आलो याची जी मला चव लागतीये ही चव हा पदार्थात नाही आपला तर नेहमीचा हा हात असतो की त्या पदार्थातच ती चव खाताना लावडीमध्ये ती चव तो काय पदार्थ आम्ही खातो आपल्याला आवडते तो गुण असतो तो त्या पदार्थाचा असं नाहीये ही जी चव आहे ती चव तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्यामध्ये ती चव असल्यामुळे पदार्थ तुम्हाला
एखादा पदार्थ खात असताना त्याची चव आपण घेत असताना ती चव आपणच आपली सुद्धा कारण ती चव जी आहे पदार्थाची ती आपल्या देहामध्ये आपला विसरल्यावर चव आली पदार्थ आपल्याला की पदार्थांची पदार्थांचा आहे तो दुसऱ्या दृष्टांताविषयी निराशा आशा जेव्हा आम्ही आपल्याकडे पाहतो त्यावेळेला आशा हे निमित्त आहे काही त्या आशाने पाहणारा देवी त्याच्यामुळे मला माझे पाहणारा मी पण नसतो असं काय तेवढाही मोठा आशा दिला आणि त्या देहापुढे तो पाहणारा जो आहे तो दिसू देतो काय करतो आशामध्ये आपण पाहत असताना आपणच आपल्याला पाहतो हे चालू आहे आता समज तुझा हा बाहेरचा त्याच्याकडे विषमत होताना ते विषय द्यायचा आपला आणि तुझ्या देहात असलेला जो आत्मा आहे विविध पद्धतीने आणि ते समजून धर्माचं हे जे संग्रह आहे ते सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय ती चांगली सृष्टी त्याला समजली म्हणून तो परत येतो आणि पुन्हा नमस्कार करतो महाराज पत्र तो फार छान लिहिलेले तर फार चांगले आहे अर्थ कुठे करतो तुम्ही मला पत्रात द्या आणि सांगा आता काय करू तेव्हा आपल्या गुरुकडे बोट दाखवतात गोष्टीला सांगणार आहे महाराजाचं काय करत आता महाराज म्हणता आता मी याला काय करू तुझा शिष्य मी कुणाचंही आता गुरुपद स्वीकारत नाही गुरुशी नातांनी यांना शिष्य ज्ञानेश्वरांचा एकही शिष्य नाही ज्ञानेश्वरांनी ही आपली शक्ता दिशा कोणालाही दिली नाही का कारण तो संप्रदाय सोडून आज जर ज्ञानोबांचा एखादा शिष्य राहिला असता मग त्याने गादी स्थापन केली असली ज्ञानेश्वरांची त्या गादीवर बसला असता त्याच्यानंतर येणारे जे कोणी असतात ते बसून गेले असते 700-800 वर्ष त्यांनी सांगितलं आपल्या मागे आपलं काही नसावं आणि स्वतः त्यांना सांगितलं त्याला घेऊ दे बाळ समजून घे 1400 वर्षाचा बाळ आणि त्याप्रमाणे त्याला दिशा दिली आणि गुरु मुद्द्याची गादी होती संघाची गादी आहे यांच्या गाद्या चालत आलेल्या आहेत ज्ञानोबांनी आपली गादी विशेष बनाले असेही जे सत्पुर असतात त्याच्या कृतीने आपल्याला खूप लाभ होतो बघा ना संत एकनाथ महाराजांचा काल आपण घटना झाला
एकनाथ महाराज गुरु को वर्णन करता है, आत्मा स्वरूप दयाशी दंडाशी भेटी त्याची. अरे ज्याच्या देहामध्ये खूप भरलेला आहे आत्मा देहामध्ये सगळीकडे भरलेला आहे. म्हणजे आपल्या देहामध्ये असा जर आत्मा आपल्या देहामध्ये सगळीकडे भरलेला आहे तर मग म्हणजे कशी काय त्याशी बंदाची भेटी कशी नाही त्याशी म्हणून द्वैत अद्वैत नाव. आणि मग द्वैत आणि अद्वैत हा भेदही त्याच्या मनामध्ये येऊ शकतो. ज्याच्या अंतकणामध्ये ज्याच्या शरीरामध्ये कणाकणामध्ये आत्मा बसलेला आहे त्याला वास्तविक द्वैत आणि अद्वैत भेद असा पाहताच येणार नाही. त्याशी म्हणून द्वैत अद्वैत नाव आत्मस्थिती भाव सर्व आणि मग त्याच्या सगळ्या जगामध्ये अद्वैत दिसत आहे. आत्मस्थितीच त्याच्या अंतकणात भरली असल्यामुळे सर्व जग एका भावाने होतो. सर्व जगी दिसे ब्रह्मरूप ज्याशी, सर्व जगामध्ये त्याला ब्रह्मस्वरूपच दिसत. त्याशी काय अशा सद्गुरूंना काय उपयोग. ज्याला सगळं ब्रह्ममय दिसते त्याच्या अंतकणामध्ये ब्रह्म भरलेले आहे, सगळीकडे ब्रह्मच पाहतो. अशा सद्गुरूंना काय उपयोग. काय देऊ जगी जसे त्या समान त्यांच्यासारखा दुसरा कोणी निर्गत. स्वयंप्रकाशमान सद्गुरूला राजाला सद्गुरू राजाला स्वयंप्रकाश जसा सूर्य हा प्रकाशित होतो आणि सगळ्यांना प्रकाशित होतो त्याप्रमाणे सद्गुरू हे सगळ्यांना सगळ्या शिष्यांना सगळ्यांना प्रकाशित करणारे राजे आहे. सद्गुरू राजाने केली मदत होता ब्रह्मानंद सुद्धा केला मदत. त्या माझ्या सद्गुरू राजांनी माझ्या कृपा केली आणि मला ब्रह्मानंद सोपा करून दिला. ब्रह्मानंद सोपा सोपा झाला मला कसं ब्रह्मानंदामध्ये एकनाथ महाराज संसारी केले चांगले संसारी होते. सगळा प्रपंच होता करणार पण कधी ते ब्रह्मानंदामध्ये ब्रह्मानंद सुद्धा झालेला तेव्हा ज्ञानेश्वर मला चांगलेवाले सांगायचे आणि चांगलेवा तुम्ही सुद्धा ब्रह्मानंद प्राप्त करून घ्या का. मग झालं तेव्हा हे योगाचं आणि समाधीचं कौतुक. आता तुम्ही या रस्त्याने संशय शिवून येतात. काल आपली ही 54वी झाली, 55वी आहे. त्या 55 मध्ये आपण आणखी जाणवा काय सांगतोय मुली तशी आजच्या अवघड समजायला म्हणतात. तशी अप्रमेय प्रमेय भरली, तशी अप्रमेय प्रमेय भरली, मौनासी अक्षरे भली. तशी अप्रमेय प्रमेय भरली, मौनासी अक्षरे भली. रचून गोष्टी केली मेळीची, रचून गोष्टी केली मेळीची. आज कठीण काच मुली जीवनाची ती बरोबर. आजच्या ओळीमध्ये ज्ञानवांनी जे शब्द वापरले ते शब्द थोडेसे अवघड आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना आणखी अवघड होऊन
तसे अवघड नाही तसे शब्दांचा अर्थ कळलेला प्रमुख दिसत नाही काय म्हणतात त्याला नैशी अप्रमेय अप्रमेय प्रमेय म्हणजे सिद्धांत विषय आणि अप्रमेय जो विषय होत नाही कशाला त्याला सिद्धांत होतात तत्व म्हणा सिद्धांत म्हणा काय लावला त्याला त्याप्रमाणे सिद्धांतांना प्रमेय करून म्हणजे विषय केले सिद्धांतांना प्रमेय करून म्हणजे विषय केले आणि मौलाची अक्षर त्यांना सुंदर प्रकारची मौलाची अक्षर रचना करून तुला सांगतो रे चांगले बोलतो मी मौलाच्या सुंदर अक्षरात तुला सांगून हे कशी द्यावी म्हणतात चांगला मी तुला मौलाच्या सुंदर अक्षरामध्ये सांगून द्यावे का सांगून द्यावे सिद्धांतांना विषय दिले अप्रमेय प्रमेय सिद्धांतांना विषय करणं हे अवघड आणि पुन्हा मौलामध्ये सुंदर प्रकारच्या अक्षरांची रचना करून ते बोलतायत हे अवघड झालं कारण मौलामध्ये बोलत नसलं सुंदर अक्षर कशी येते अक्षर कधी शब्दांमध्ये येतात शब्द घेत नाही मौलामध्ये बोलतात मौलाची अक्षरे धनी गोष्टी केली काय ही अक्षरांना मौलावली ती थोडी अशी रचली थोडी सुंदर केली आणि जशी चर्चा गोष्टी तर कोणी अशी चर्चा करून लावलं अशी गोष्टी तर कोणी आणि धन्यवाद राखले नाही जेव्हा एखादा जाईल पुरुष काही त्याच्या ज्ञानात न बोलतो त्याच्या आपल्या ज्ञानातून काय बोलतो त्यामुळे सर्वसामान्य माणसांना ते काही हे होतं जर आमच्या मोठे आपले ज्ञान केले आज्ञानी माणसाला हे ज्ञानी ज्ञानी हे करू शकत आणि ही देशाचा व्यासुकून झाली आपली भेटायचं त्या विष्णू सांगू किती जरी मोठा असला तथापि आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये त्याला ज्ञानीच अन्य शास्त्रांचं ज्ञान होतं वेदाचं ज्ञान होतं परंतु त्याला आपल्याचं ज्ञान नसल्याने तो अज्ञानी त्याला आपल्याचं ज्ञान नाही तो अज्ञानी आणि आपल्याला जे चिंताचे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपली अवस्था ज्ञानाची राहते ज्ञानवाला सांगायचे समजावला आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी जरी कशी वाटली तरी ती आत्मज्ञानी माणसाला अतिशय सोपी वाटते कारण धर्माला असं सांगितले की तुझी आणि माझी ही जी भेट आहे तुझं माझं हे जे बोलणं आहे संवाद आहे आपल्याला
हा अद्वैतातला संवाद आहे, द्वैतातला नाही. तू आणि मी असे दोन नाहीये. तू मी आणि जी भेट होते किंवा हे जे बोलणं होतं ते दोघांमधलं होतं, द्वैतातलं होतं. आणि आपला मुला सगळा द्वैतात चाललेला आहे. ज्यामुळे समजाने तुझ्या आणि माझ्यामध्ये द्वैत नाहीये. तू नाही, मी आहे. मी कोण आहे, तू कोण आहे, मी आपलं आहे. आपण सगळं आपलं करू तसा तुम्ही आपलं आहे. तू आत्मा आणि मी आत्मा असे दोन झाले का आपले. मग आत्म्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपण सगळे लोक एकच, पण सगळ्यांचा आत्मा एक आहे. आत्मा म्हणून देहामध्ये चैतन्य आहे म्हणून त्याला तुमचा माझा आत्मा म्हणत नाही, तो तुमचा नसून माझा नाही. तो या सगळ्या विश्वामध्ये व्याप्त असलेला आत्मा आहे, सगळीकडे बघून येतो. म्हणून आत्मा जो आहे तो एकच आहे, पण एक सुद्धा म्हणता येत नाही. त्या हवेला एक म्हणाल तुम्ही, हो या हवेमध्ये जी हवा आहे ना ती एक हवा आहे का, आणि बाहेर दोन निघेल का, आणि ती शिकून गेली हवेची कॉपी करू शकता का. जसं हवा सुद्धा इतर हवामध्ये कोणते माप होते याचे सुद्धा जेव्हा तुकडे काढतात थंड होत नाही. मग आत्म्याची कशी येते याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात मग आम्ही पुरा पाहतो. पाहण्याची प्रक्रिया तर देहानेच होती, परंतु पुरा पाहत असताना मी तुझं बाह्य स्वरूप पाहतो. पुरा पाहताना मी तुझा आत्मा पाहतो, तुझ्या ठिकाणी असलेला आत्मा चैतन्य पाहतो. आणि मग तो आत्मा आणि माझ्या देहामध्ये असलेला आत्मा हा एकच आहे. आणि जेव्हा दोन आत्मे एकच आहे, अद्वैतात आहे, तेव्हा या दोन आत्मसंबंधांवरून भेट होणं, ही जी भेट आहे ही आत्म्याची असल्यामुळे यामध्ये जे बोलणं किंवा सांगणं किंवा जे काही चाललेलं आहे ते बोलण्यातच असेल. ते काय असं शब्दांनी तुम्ही व्यक्त करता येते. म्हणून चुपचाप आपली भेट आहे. तेव्हा तुझी आणि माझी भेट ही आत्म्याची भेट आहे. आणि आत्म्याची आत्म्याशी भेट असल्यामुळे या ठिकाणी बोलणं नाही, पाहणं नाही, करणं नाही, काहीच नाही, बोलणं नाही. म्हणून अशी ही अजून वेगळी भेट आहे. आणि मग त्याला ते सांगतात तुझ्या भेटीमध्ये मी मलाच पाहतो. तुझी जी भेट आहे ना, तुला जो पाहतो ना, मी तुला पाहतो, मी तुझा आत्मा जो पाहतो ना, तो माझा आत्मा तुझा आत्मा आहे, त्यामुळे मी माझा आत्मा पाहतो. तेव्हा सारे विश्व हे जे आहे ते आत्मस्वरूपाने भरलेला आत्मा त्या श्रीकृष्ण. आणि हे जे दिसतंय आपल्याला हे विश्व म्हणजे आत्म्यावर आधारलेला आरसा आहे. म्हणून त्या आरशाकडे बघा, जसं आपण आरसा पाहतो, आरसा उपाधी घेतो, तसं विश्व हे विश्वदर्शन उपाधी आहे. त्या उपाधीतून तो आत्मस्वरूपाला बाहेर पाहू शकतो. तेव्हा जनवा सौंदर्यापासून तिची ओळी सौंदर्य ती येणारी ओळी जनवा सौंदर्य तरी गोया त्याप्रमाणे ह्या करी गोया दर्पण करी नोंदिया. आता मी या देऊया तुला ऐकून झालं पत्र वाचून झाला.
त्या ज्या उभ्या आहेत त्या उभ्या तुला दर्पणाप्रमाणे आहे. दर्पण म्हणजे असं. आणि चांगला या उभ्यांचा तू आरसा म्हणून उपयोग कर आणि त्या आरशामध्ये तू बघ. जसा आरशामध्ये आपण आपल्याला पाहतो तसं ह्या उभ्यांचा आरसा म्हणून उपयोग कर. त्या उभ्यांमध्ये तू तुझं पाहशील कारण या उभ्यांमध्ये दुसरं काही सांगितलेलं नाही आपल्याकडे. आत्मा हाच विषय आहे या उभ्यांचा. म्हणून त्या उभ्यांना तू आरशाप्रमाणे दर्पण करून तू त्यांच्याकडे बघ आणि तू जेव्हा त्या उभ्यांमध्ये असं पाहशील ना तुला काय दिसेल तो आत्मा इंद्रियांमध्ये दिसतो. आणि मग तुला त्या आत्म्याच दर्शन म्हणून तुला त्या आत्म्यापासून सुख प्राप्त होईल. जेव्हा बाहेर बघून बघा दिलेल्या मुळे आहेत ना त्या मुळ्यांचाच तुला का विषय त्याच्यामध्ये बघ आणि त्या उभ्या बघत असताना तुला आत्मा प्रत्यक्ष अनुभवाला येईल आणि अनुभव आलेल्या आत्म्याचा आस्वाद तुला घेता येईल. आपल्या उभ्यांबद्दलही सांगून गेले. त्या उभ्या म्हणजे सामान्य उभ्या नाही. देवाला सुद्धा ते सांगून आले की तू या उभ्यांचा आशासारखा उपयोग त्याच्यामुळे त्यामध्ये तुला आत्म्याशिवाय दुसरं उपयोग दर्शन होणार. तू आत्मसुखाला प्राप्त झाला रे झाला की माझ्या उभ्यांचं काम संपलं. तुझे शोभाचे तुला या पत्रामधून की तुला ते आत्मसुख प्राप्त होईल ज्याला तू अंतर्मुल आहेस. वेगाच्या अनेक गोष्टी तुला प्राप्त झालेल्या की तुम्ही सिद्धी प्राप्त केलेल्या आहे. त्या सिद्धीने खूप मोठी गोड आहे. परंतु ही महत्वाची जी महत्वाची गोष्ट आहे की आत्मस्वरूपाची ती सिद्ध नाही. म्हणून तू आता ते बाकी सगळं दिसून या उभ्यामधून आत आलो आत्मस्वरूपाची जाणीव घे आणि मग तुला सुख होईल. या चांगल्या 65 मध्ये जाणून सांगून राहिले की मी अप्रमेय प्रमेय भरली. कोणती प्रमेय आणि अप्रमेय भरली असा प्रश्न साधिक सांगून विचारेल. आणि आपल्यालाही म्हणाले होते की ज्ञानोबांनी कोणते प्रमेय सांगितले माझ्या वेळे कोणते सिद्धांत सांगितले तर ते सिद्धांत बघा कोणते येतात ते आपल्याला पाहायलाच पाहिजे. ज्ञानोबांचा पहिला सिद्धांत हा आहे संदेवा. अर्थात सगळे सिद्धांत आत्मस्वरूपासंबंधीचेच आहेत परंतु पहिला सिद्धांत हा आहे की द्रष्टा हा दृश्य झालेला आहे. हा सिद्धांत आहे. द्रष्टा म्हणजे पाहणारा. जो पाहतो ना जो पाहणारा आहे ना तो दुसरा कोणी नसून आत्मा आहे. आत्मा जर द्रष्टा असला तर दृश्य तोच असतो. पहिली ती त्रिपुटी आत्म्याच्या त्रिपुटीमध्ये द्रष्टा दृश्य आणि दर्शन आत्माच असतो. दोन पदार्थांचं ज्ञान होताना द्रष्टा दृश्य आणि दर्शन वेगळं. परंतु आत्म्याच्या बाबतीमध्ये मात्र द्रष्टा जो असतो तो दृश्य होतो. तेव्हा द्रष्टा दृश्य आहे हा पहिला सिद्धांत आहे सृष्टीचा. सगळ्याशी सिद्धांत हे तत्व समजायला आपल्याला द्रष्टा जेव्हा दृश्य जातो मग दर्शन तेच होत. म्हणजे ही जी आत्म्याची त्रिपुटी आहे ती आत्म्याची त्रिपुटी पूर्णपणे आत्म्याशी समरसलेली.
पाहणारा आत्मा, ज्याला पाहतो तेही आत्मा आणि जे कळतो तेही आत्मा. म्हणजे द्रष्टात्मा, दृश्याने ज्याला पाहतो तो आत्मा आणि त्यातून जे मिळालं ज्ञान तेही आत्माच. आत्मा आत्म्याकडे पाहतो आणि आत्म्याचं ज्ञान करतो. अशा प्रकारचा हा विचार, हा सिद्धांत, हा या चांगोपासून सांगू. तेव्हा हे सारे विश्व जे आहे ना, जन्मा होण्याने की हे सगळं जे विश्व आहे, हे सगळं विश्व सुद्धा जसं आपण आरशामध्ये पाहून आपल्याला पाहतो, तसं तू या विश्वाकडे पाहताना तुला तुझं स्वरूप दिसेल. विश्वामध्ये आतही आहे तोच आणि बाहेरही तोच पसरलेला आहे. तेव्हा आत्म्याचं दर्शन आत घे, ते बाहेर एकच दर्शन. तेव्हा अशा प्रकारे त्यांनी हा पहिला सिद्धांत सांगून नंतर ते दुसऱ्या सिद्धांतावर आले. दुसरा सिद्धांत असा आहे की ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञाता म्हणजे जो जाणणार आहे त्याला ज्ञाता म्हणतात, त्याला जाणून घ्यायचं असतं. आणि ज्याला जाणून घ्यायचं ते ज्ञेय असतं. आणि जे जाणून घेतलं ते कळलं त्याला ज्ञान मिळतं. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन आहे. आता या त्रिपुटीमध्ये ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हा दुसरा सिद्धांत आहे. या ठिकाणी म्हणून या सिद्धांतामध्ये सांगतात, जेव्हा ज्ञाता डोळे असतात पाहणारे, तेव्हा ते डोळे जे पाहतात ते ज्ञेय असतं आणि त्याच्यातून जे त्याला कळतो ज्ञान. आपल्याला जगातलं हे सगळं ज्ञान मिळतं ते अशा पद्धतीने. परंतु आत्म्या संबंधी जेव्हा आपण म्हणतो की आत्मा जेव्हा ज्ञाता आहे, जाणणारा सगळा तोच आहे. तो जे जाणणारा आहे तो त्याचं जे ज्याला जाणतो तो तेच बनतो. ज्ञेयही तोच आहे आणि त्या ज्ञेयातून प्राप्त होणार ज्ञानही तेच आहे. अशी त्रिपुटी पुन्हा आत्म्या संबंधीची त्रिपुटी ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञेय. तेव्हा ज्ञानव सांगतात की आपल्या इंद्रियांचा मुख्य जाणता कोण. आपलं काय झालेलं आपण असं म्हणतो की माझी इंद्रिय सगळं जाणतात. माझी बुद्धी जाणते, माझं मन जाणतं, माझे डोळे, कान, नाक वगैरे ही जी ज्ञानेंद्रिय बाहेरची ती जाणतात. त्यामुळे मला ज्ञान होतं. असं आपल्या सगळ्यांचं, जगातल्या सगळ्या माणसांचं हेच मत आहे. वास्तविक या इंद्रियांना ही शक्ती दिली कोणी जाणण्याची. बुद्धीला जे ज्ञान आलं ते कुठून आलं, त्याने कुठून घेतलं की बुद्धी तर राहतच आहे अंतःकरणामध्ये. मग तिच्यामध्ये हे जे जाणण्याचं सामर्थ्य आलं किंवा शक्ती आली, ती आली कुठून? आत्म्याशिवाय नाही. आत्मा नसले तर बुद्धी काय करेल, काय जाणे. तसंच मन, चित्त, अहम, नाक, कान वगैरे ही जी ज्ञानेंद्रिय आपली बाहेरची, ही सुद्धा त्या आत्म्याकडूनच चेतना घेतात आणि त्यामुळे आपण जाणू शकतो. म्हणून आपण आपल्या बाहेरच्या इंद्रियांना ज्ञानेंद्रिय म्हणतो. डोळा पाहतो, कान ऐकतो, नाक वास घेतो, जीभ चव घेते, ही ज्ञानेंद्रिय म्हणे. यांच्याने आम्हाला ज्ञान होतं. परंतु या ज्ञानेंद्रियांना ज्ञान होण्यासाठी आत्मा असावाच लागतो. बिना आत्म्याने हे इंद्रिय ज्ञान भेटेल का? भेटेल का आपल्याला? तात्पर्य असं की या सगळ्यांचा मुख्य राजा म्हणजे कोणी असेल तर तो म्हणजे आत्मा. म्हणून ज्ञानाच्या बाबतीमध्ये आत्माच कोण होते असं ज्ञान.
अनुवादने आता तिसरा सिद्धांत सांगताय आणि हा फार महत्वाचा आहे. आपण दुसऱ्यांना भेटत असताना आपण आपल्यालाच भेटतो. जगात हे जर कुणाला सांगितलं तर पटणार नाही त्यांना. ज्यांना म्हणतात तुम्ही जेव्हा कोणाची भेट घेता, कुठले कशाची घ्या भेट, तुमची जी भेट होते ती भेट घेत असताना तुम्ही तुमच्याच आत्म्याला भेट, तुमच्या आत्म्यानेच ती भेट होते. तेव्हा भेटीमध्ये द्वंद्व नाहीये. दुसरा आपल्या ज्या सगळ्या भेटी आहेत जगातल्या, त्या भेटी आपण द्वैतामध्ये द्वंद्वात घेतो. परंतु आत्मज्ञानी जेव्हा भेटतो एखाद्याला तेव्हा तो त्याच्या मधला आत्माच पाहतो. आणि हे तर चाललं नाही सर भेटीचं स्वरूप. तेव्हा आत्मज्ञानी जेव्हा दुसऱ्याला भेटतो त्यावेळेला तो त्याचा बाह्य हा सगळा प्रकार आहे, नाम रूप सगळे बाजूला चालू त्याच्या आत्म्यामध्ये, आणि आत्म्यामध्ये पाहत असताना तो मी आणि तो आत्मा एक आहे. तो मी मलाच पाहतो. माझा आत्मा आणि तो आत्मा एकच आहे ना, म्हणजे मी मलाच पाहतो. दुसऱ्याची भेट घेत असताना मी मलाच भेटतो. हा सिद्धांत हे कळायला खरोखर अतिशय अवघड आहे. परंतु 65 हा असं ग्रंथ महाराज अशा काही अवघड आहे की त्या पर्वताच्या अतिशय उंच शिखर असताना त्या शिखरा इतक्या कशा उंच अशा तत्वज्ञान सांगणाऱ्या सामान्य वेळी अतिशय बराबर असलेला गुण कोणी यांनी म्हणत असेल त्याला स्वीकारतो. अन्यथा हे कळायला शक्य नाही. तुम्ही कसं कळणार आहे? आत्म्यासंबंधी जेव्हा ज्ञान बोलतात त्यावेळेला आत्म्याला तो काहीच नाही झालं. म्हणजे ते आणखी आपल्याला असं समजाले की आत्मा हा प्रमाणाचा विषय नाही. जसा इंद्रियांचा तो विषय नाही तसा प्रमाणांचाही विषय नाही. प्रमाण म्हणजे काय? प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुभव प्रमाण, ही जी 6 प्रमाण आहेत शास्त्रानुसार, ज्या प्रमाणांच्या साह्याने आम्हाला जगाचं ज्ञान होतं त्या प्रमाणांनी आत्मा कळत नाही. जसं आता मला ही मंदिर दिसते बघा, ही स्पष्ट दिसते. मला जर विचारलं मंदिर कुठे आहे, मंदिर आहे का तुमच्या फिरला प्रत्यक्ष, याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. आणि हनुमानचा हनुमान म्हणजे कुठून वाजून आली मंदिर वाजून आला मग आपण म्हणतो ज्या तिथं जो आवाज येतोय त्या तिथून मंदिर वाजते, किंवा ज्या तिथं धूर दिसतोय त्या तिथं अग्नी आहे, हे हनुमान प्रमाण. अशी जी प्रमाण आहे त्या प्रमाणाने आपल्याला जगाच्या अनेक वस्तूंचं ज्ञान, परंतु ही प्रमाण आत्म्याच्या बाबतीत लागू होत नाही. आत्मा प्रत्यक्ष दिसत नाही, अनुमानाने कळत नाही, शब्दांनी पण समजत नाही. तो उपमा देता येत नाही त्याला, कसली प्रमाण आहे कुठल्याच प्रमाणाने तो सिद्ध होत नाही, म्हणून तो अप्रमेय आहे. तो मुख्य सिद्धांत. तेव्हा आपल्याला कुठलाही प्रमाणाचा उपयोग नाही. तेव्हा
ज्ञानवासंज्ञाने की चांगदेवा तुझी आणि माझी भेट ही अशी आत्मस्वरूपाची भेट आहे, आत्म्याची भेट आहे. आणि म्हणून या भेटीमधलं जे बोलणं, चालणं, हसणं, खेळणं, सांगणं, आनंद घेणं, भूक घेणं जे काय आहे ते सगळं अवर्णनीय शब्दांनी बोलता येण्यासारखं नसून मौनाने ते जाणण्यासारखं आहे. त्या मौनाच्या गोष्टी आहेत सगळं. समर्थ रामदास स्वामी आपल्या आत्माराम ग्रंथामध्ये सांगतात. समर्थ म्हणतात, ऐसे सदा सर्वत्र संचले. ऐसे सदा सर्वत्र संचले म्हणजे काय? साठवले. हे आत्मस्वरूप आपल्या देहातही आहे आणि देहाच्या बाहेर सगळे पसरलेले साचलेले. ऐसे सदा सर्वत्र संचले हे तर्काने अनुमानाचे, तर्काने किंवा अन्य कुठल्याही अनुमानाच्या प्रमाणाने सिद्ध होणारे साचलेलं आहे, बाहेरही आतही आहे. प्रश्नच करत नाही, त्याच्याबद्दल तर्क करता येत नाही, कल्पना करता येत नाही, अनुमान करता येत नाही, काहीच करता येत नाही. जे तर्काने अनुमानले ते जयाचे प्राप्त झाले. म्हणजे कशाने प्राप्त होतो? कुठल्याही इंद्रियांनी ते प्राप्त झाली, प्रमाणांनी प्राप्त झाली, कशानेच प्राप्त झाली. कसं प्राप्त करायचं ते जयाचे प्राप्त झाले. अपरूप आपुरुष हे त्या आत्म्याने साधण्याची प्राप्ती होईल. एक गोष्ट आता या ठिकाणी सद्गुण कशासाठी? जेव्हा आम्हाला सद्गुरूच्या कृपेने आपल्याला हे सगळं कळालं, सद्गुरू आत्म्याची स्थिती करून देतात. आणि आता इथे तर असं सांगितलं गेलं आहे की आपणच आपल्याला आपल्याला तेव्हा यामध्ये शंका येण्याचं काहीच कारण नाही. गुरु जर आत्मज्ञानी असेल, आत्मज्ञानी गुरु आत्म्याचं दर्शन करतो म्हणजे आत्मा आपणच आपल्याला दाखवतो. गुरुचा आत्मा आणि आपला आत्मा काही वेगळा थोडं म्हणजे तो जो गुरुच्या ठिकाणी असलेला आत्मचैतन्य आहे ते आत्मचैतन्यच आपल्याला आत्मचैतन्याकडे घेऊन जातो. तेव्हा आत्मा जर प्रसन्न झाला तर तो प्रसन्न आत्मा आपल्याला सद्गुरूची भेट देऊन देतो आणि त्याच्या मार्फत आपल्याला दर्शन तेव्हा ते जयाचे प्राप्त झाले. आपण आपलं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. स्वामी स्वरूपानंद भावाचं तिथे बोलतात, परमात्मा जो अव्यय ईश्वर, परमात्मा कसा आहे? अव्यय आणि ईश्वर आहे, न झिजणारा ईश्वर म्हणतो त्याला. विश्वंभर विख्यात, तो विश्वामध्ये भरून राहिलेला आहे. तो त्रिलोकी भरून राहिला, तो हिंदू लोकांमध्ये भरून राहिलेला आहे. असेची तो त्रिलोकी भरून राहिला, असेची हिंदू लोकांमध्ये कसून भरलेला आहे. अरे खातो असताना कसा वाकाय समजून आत्मा गच्च भरून राहिलेला आहे, भरून राहिलेला आहे. आणि तो मिळाला काही हे समजायला संदेवा, हे संदेवा सर्वत्र आहे.
मग तो आपलं तुला कसं कळलं आपलं सर्व ओळखला खूप जमवलं केलं मग असा जो आपल्याला सर्वत्र स्मृत होतं खूप होऊन झालेला आहे ते आपल्याला ओळखलेले आहे आपल्याला समजायला की आता ही जी तुला जे खूप गेलेले या पासष्टीतून तुला दूध व्हायलाच ह्या पासष्टीचा तू आता आर्धभोग घे त्याला काय समजत आर्धभोग घेण्याचे समजायला शिकेल त्याला पूजा मिळली परंतु चांगली पासष्टी हा केवळ शुष्क अशा आत्मज्ञानविरहित माणसांचा विषय आहे ही पूर्ण ज्ञानी आहेत ते आत्मज्ञानविरहित जे कर्म करतात नाना प्रकारचे कर्म तरी ते एका दृष्टीने परमात्मा समाधान परंतु त्यांच्या शब्दांनी त्यांच्या प्रवचनांनी अनुभव मिळण्यासाठी वेगळी स्थिती असते तेव्हा कसं आहे एकेची ठाई बैसला तरी सर्वत्र तोच गेला आत्मा एका ठिकाणी गेला तो समुद्र सगळ्या सगळ्या ठिकाणी जातो म्हणून ते ज्ञानी लोक असतात ना त्यांना फिरण्याची गरज आत्मज्ञानी माणसाला ठिकाणात बसण्यातून सर्व तुम्हाला मिळते तो आत्मज्ञानीला आणि बाहेरची स्थिती असल्यामुळे त्या आत्मज्ञान असल्यामुळे ठाईच बसतो तो एका ठिकाणी बसतो आणि सगळं जाणतो एकेची ठाई बैसला कधी सर्वच गेला हे असो विश्व राहा अहो तो विश्वामध्ये संचार करू विश्व राहा तर अंगेची तो आपल्या अंगानेच विश्व धारण करून सगळ्या विश्वामध्ये भरपूर म्हणून हे सगळं दाखवलेलं त्या प्रवृत्तीमध्ये दर्शन दाखवलेलं हल्ली भरलेलं सगळं जिला त्याच्याशिवाय काहीच नाही तसा जो आत्मज्ञानी आहे जो आत्मस्वभाव आहे त्याला सगळ्या विश्वामध्ये संचार करत आहे लोकांचा आत्मा समजून म्हणला त्याविषयी ही कथा येणे न पाहता विश्व देखील न पाहताना विश्व त्याला त्याच्या आत्म्यामध्ये सर्व विश्व विश्वामध्ये येणे न पाहता विश्व देखील न करिता सर्व केले त्याला काही करावं लागत नाही तर काही आहे सगळ्यांकडून करून घेणार आहे न भोगता वगैरे अशा प्रकारे आपणच आपल्यामध्ये श्लोक राहिलेला राहिला तुमच्याकडून आणि राहिला भाव विषय फार जयंतीच्या कथा वगैरे किती आहे
Tadi sebelum lah, mungkin dulu orang berarti mau,